भाऊसाहेब भोईर शहराच्या राजकारण, समाजकारण आणि प्रामुख्याने सांस्कृतिक चळवळीतले एक वजनदार नाव. परखड स्वभाव, धारदार वक्तृत्व, अभ्यासू आणि दूरदृष्टीचे खरे दमदार नेतृत्व. 5 टर्म नगरसेवक राहिले, मात्र सरळसोट आणि रोखठोक स्वभावामुळे कधी ना महापौर झाले ना आमदार, खासदार. राजकारणासाठी आवश्यक सर्व काही होते आणि आजही आहे. अगदी सत्ता, पैसा, मनुष्यबळ कशाची कमी नाही. एक मोठा दुर्गुण होता तो म्हणजे नेत्यांची हुजरेगिरी, चमचेगिरी किंवा छक्केपंजे करणे या माणसाला कधी जमले नाही. दिवंगत लता मंगेशकर आणि आशा भोसलेंसह मंगेशकर कुटुंबियांच्या गळ्यातील ताईत होऊन बसले. हिंदी आणि मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या तोंडी ज्यांचे नाव असते असा हाडाचा कार्यकर्ता, नेता. गरज ओळखून पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ ज्यांनी रुजवली ते भाऊसाहेब भोईर. आता राजकारणात आरपारकी लढाई लढायचीच म्हणून विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरलेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते उमेदवार असतील हे जवळपास निश्चित. चराणी प्रगल्भ असल्याने आज तरी पक्ष किंवा चिन्ह हा त्यांच्यासाठी तसा दुय्यम मुद्दा. आता लोकांनी किती आणि कशी साथ देतात त्यावर ते आमदार होणार की नाही ते ठरणार. खरे तर आयुष्यभर काँग्रेस विचारांची साथ केली. प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा भाऊसाहेब हा खरा राजकीय वारसा म्हणा की पट्टशिष्य. काँग्रेसची अर्धी फौज मोरे सरांना सोडून शरद पवार, अजित पवार यांच्याकडे गेली. त्याचवेळी भाऊसाहेबांनी काळाची पावले ओळखली आणि काँग्रेसला रामराम केला. 2009 मध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून साहेबांनी चिंचवडमधून भाऊसाहेबांना उमेदवारी दिली होती. अजितदादांना ते पसंत नव्हते म्हणून त्यांनी लक्ष्मण जगताप यांना बंड करायला लावले. अपक्ष उभे, अन्यथा त्याच वेळी भाऊसाहेब आमदार झाले असते. तिथे भाऊसाहेब एकाकी पडले आणि पराभव झाला. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना ऑफर दिली होती, पण पुरोगामी विचारांशी प्रतारणा नको म्हणून त्यांनी विनम्रपणे ती नाकारली होती. 2014 मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भाजप प्रवेशापूर्वीच एक सुसंस्कृत नेता म्हणून भोईर यांनी पक्षात यावे यासाठी भाजपने सुद्धा पायघड्या अंतरल्या होत्या, पण तिथेही वैचारिक बैठक नसल्याने त्यांनी कच खाल्ली. अन्यथा भोईर हे तेव्हाच आमदार, खासदारच नव्हे तर शहराचे नेते सुद्धा झाले असते. रात गई बात गई. आता भोईर यांनी आयुष्यातील अंतिम लढाई स्वतःच्या जीवावर लढायचे ठरवले आहे. लढाई परिवर्तनाची, विकासाच्या निर्धाराची अशी घोषणा करत ते आखाड्यात उतरलेत. सर्वपित्री अमावस्या असूनही 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने भोईर यांनी आपला निर्धार जाहीर केला. रहाटणी येथील आवाढव्य अशा थोपटे लॉनवर आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा त्यांनी घेतला. गर्दी मोठी होती. आता तो माहोल मतपेटीपर्यंत टिकेल का नाही त्याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. बाकी काही असो, भोईर यांच्यासारख्या नेत्याने जे मुद्दे प्रचारात घेतले ते महत्त्वाचे आणि डोळ्यात अंजन घालणारे आहेत म्हणून हा लेखन प्रपंच केलाय. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दुष्टचक्र भेदण्याचा त्यांचा संकल्प आहे. भ्रष्टाचारातून मतांची खरेदी विक्री करून राजकारणाचा धंदा करू पाहणाऱ्यांवर ते तुटून पडतात. माझा कुठले ठेका नाही असे ते जाहीरपणे सांगतात आणि समोरच्या स्पर्धक उमेदवारांना अप्रत्यक्षपणे कानशिलात लगावतात. भाजपच्या सत्ता काळात किती लूट झाली ते आकडेवारीसह सांगतात आणि जनतेला सावध करतात. प्रचारातील मुद्दे अत्यंत प्रभावी, बिनतोड. 24 तास पाणी देणार म्हणून राज्यकर्त्यांनी वारंवार घोषणा केली होती. आज 5-10 वर्षे होत आली. 24 तास नाही तर दिवसाआड पाणी कायम आहे. 5000 हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरसाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करतात. पाणीपट्टी भरायची आणि त्याच्या 5-10 पट पाण्यासाठीच टँकरवर पैसे खर्च करायचे. करदात्यांची दुहेरी लूट सुरू असलेला हा 3 लाख मतदार आज तमाम राजकारण्यांना शिव्याशाप देतोय. वाहतूक कोंडी. राज्यातील सर्व प्रशस्त रस्ते असल्याने हे शहर तुफान वेगाने वाढले. आज हे रस्ते वाहतूक कोंडीत अडकलेत. हिंजवडी, तळवडे, खराडी येथे दैनंदिन कामासाठी ये जा करणारा तब्बल 5 लाख IT कर्मचारी त्रस्त आहे. आयुष्यातील रोजचे 2 नव्हे तर तब्बल 3-4 तास केवळ वाहतूक कोंडीत वाया जातात. हिंजवडीतील 50 कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. बजाज ऑटो कंपनीचे मालक राजीव बजाज यांनी गेल्याच आठवड्यात एक ट्विट केले आणि आकुर्डी ते कोरेगाव पार्क या 25 मिनिटाच्या अंतरासाठी 4 तास लागल्याचा अनुभव सांगितला. या वर्षीच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. पुणे मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अक्षरशः गुडघाभर खोलीच्या खड्ड्यांमुळे वाहने अडकून पडली. महिनाभर लोकांनी सहन केले, मात्र एकाही राज्यकर्त्याने ढुंकून पाहिले नाही. स्मार्ट सिटीच्या विकासाचे पितळ उघडे पडले. भोईर यांनी त्यांच्या प्रचारपत्रात अशाच काही मूलभूत समस्यांचा उल्लेख करून आपल्याला आमदारकी नेमकी कशासाठी पाहिजे ते सांगितले. TDR टेंडर घोटाळा करण्यासाठी आमदारकी नको. येणाऱ्या निवडणुकीत काही उमेदवारांना आमदारकी पाहिजे आहे ती TDR किंवा टेंडर घोटाळा करण्यासाठी असे म्हणत
म्हणत भोईर यांनी भाजपचे संभाव्य उमेदवार शंकर जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे। अशा सर्व लुटारूंच्या हलगर्जीपणामुळे एकेकाळी शांत, स्वच्छ आणि सुंदर असलेले आपले शहर आज बकाल झाले, अशी टीका भोईर करतात। हे बदलायचे तर सुजाण, सुशिक्षित आणि समजदार मतदाराला ते एकत्र येऊन परिवर्तन घडवण्याचे आवाहन करतात। भोईर यांची प्रचंड तळमळ समजू शकते। बाजारू विश्वातले आजचे वास्तव खूप वेगळे आहे। मताला चक्क 2 ते 3 हजार रुपये भाव फोडून लोकशाहीचा बाजार करणाऱ्यांचीच अलीकडे सरशी होताना दिसते। तसे पाहिले तर भोईर यांच्या आजवरच्या कामाच्या विरोधातील नावांपैकी एकाच्याही बरोबर तुलना होणार नाही। आता परीक्षा जशी भोईर यांची आहे तशी मतदारांची सुद्धा आहे। परिवर्तनाची लढाई चालते का? शेवटपर्यंत टिकते का? मतपेटीतून खरोखर जिंकते का? ते पाहायचे।